प्रसिद्ध विधिज्ञ ॲडव्होकेट असीम सरोदे यांच्या वकिलीची सनद काही महिन्यांसाठी रद्द करण्यात आली आहे। महाराष्ट्र आणि गोवा बार काउन्सिलनं सोमवारी हा निर्णय घेतला। ॲडव्होकेट विवेकानंद घाटगे यांच्या अध्यक्षतेखालील समितीनं हे निर्देश दिले आहेत। असीम सरोदेंनी एका सार्वजनिक कार्यक्रमात न्याय व्यवस्था, राज्यपाल आणि विधानसभा अध्यक्ष यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं। त्यामुळे त्यांच्या विरोधात कारवाई करण्यात आली आहे। असीम सरोदे हे महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध विधिज्ञ आणि मानवी हक्कांसाठी लढणारे कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात। त्यांनी आपल्या कारकिर्दीत अनेक संवेदनशील आणि जनहिताच्या केसेस हाताळल्या आहेत। ते पुण्यातील सह्याद्री लॉ फाउंडेशन या संस्थेचे संस्थापक आहेत, जी समाजातील दुर्बल आणि वंचित घटकांना मोफत कायदेशीर मदत पुरवते। त्यांनी कारागृहातील कैद्यांचे हक्क, पोलीस अत्याचार, महिलांवरील अत्याचार तसेच न्याय प्रणालीतील त्रुटींवर सातत्याने आवाज उठवला आहे। त्यांच्या कार्यामुळे ते सामाजिक क्षेत्रात एक निर्भीड आणि स्पष्ट वक्ते वकील म्हणून ओळखले जातात। ते सर्वोच्च न्यायालयात शिवसेना पक्ष आणि चिन्ह या प्रकरणात देखील सहभागी असलेल्या वकिलांपैकी एक आहेत। त्यांची सनद रद्द झाल्यानं त्यांना काही काळासाठी न्यायालयात युक्तिवाद करता येणार नाही। या प्रकरणाची सुरुवात झाली एका सार्वजनिक कार्यक्रमात केलेल्या वक्तव्यामुळे। असीम सरोदेंनी त्या कार्यक्रमात राज्यपाल फालतू आहेत आणि न्यायालय सरकारच्या दबावाखाली आहे असं म्हटलं होतं। या वक्तव्यावरून तक्रार दाखल झाली। तक्रारदारानं नमूद केलं की अशा विधानांमुळे न्याय व्यवस्थेविषयी जनतेचा विश्वास डळमळीत होऊ शकतो आणि न्यायालयाचा अपमान होतो। बार काउन्सिलनं या तक्रारीची सखोल चौकशी केली। ॲडव्होकेट विवेकानंद घाटगे यांच्या अध्यक्षतेखालील समितीनं असीम सरोदेंचं भाषण, त्यांचे ट्रान्सक्रिप्ट आणि व्हिडिओ क्लिप्स तपासल्या। दरम्यान सरोदेंना स्वतःचं म्हणणं मांडण्याची आणि माफी मागण्याची संधी देण्यात आली होती, पण 19 मार्च 2024 रोजी त्यांनी लेखी माफी मागण्यास सांगितल्यानंतरही ती नाकारली। अखेरीस समितीनं त्यांच्या वक्तव्याला अशोभनीय, गैरजबाबदार आणि बदनामीकारक ठरवत 3 महिन्यांची कारवाई केली। वकिलीची सनद म्हणजे न्यायालयात वकिली करण्याचा परवाना। तो रद्द होणं ही अतिशय गंभीर गोष्ट आहे। अधिवक्ता कायदा 1961 नुसार जर वकिलानं व्यावसायिक नैतिकतेचं उल्लंघन केलं, न्यायालयाचा अपमान केला किंवा आपल्या व्यवसायाशी विसंगत वर्तन केलं तर राज्य वकील परिषद त्याच्यावर कारवाई करू शकतं। दोष सिद्ध झाल्यास वकिलाचं नाव वकील परिषदेच्या नोंदणीमधून वगळलं जाऊ शकतं किंवा त्याची सनद काही काळासाठी निलंबित केली जाऊ शकते। असीम सरोदे यांच्या प्रकरणात समितीनं स्पष्ट केलं की वकील हा न्याय संस्थेचा एक भाग आहे आणि त्यानं न्याय व्यवस्थेविषयी सन्मान, संयम आणि जबाबदारी राखली पाहिजे। असीम सरोदे हे केवळ वकील नाहीत, तर सामाजिक न्याय आणि संविधानिक अधिकारासाठी लढणारे एक प्रभावी कार्यकर्ते आहेत। त्यांनी जेल सुधारणा, मानव अधिकार, नागरिकांच्या स्वातंत्र्याशी निगडीत अनेक जनहित याचिकांमधून सक्रिय भूमिका बजावली आहे। पण आता त्यांच्या वकिलीवरील ही तात्पुरती बंदी त्यांच्या कारकिर्दीत एक महत्त्वाचं वळण ठरणार आहे। कायद्याच्या चौकटीत उभं राहून प्रश्न विचारणं हे प्रत्येकाचे अधिकार आहेत, पण त्या चौकटीचा सन्मान राखणं ही जबाबदारी तितकीच महत्त्वाची आहे। असीम सरोदे यांचं हे प्रकरण अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि व्यावसायिक जबाबदारी यांचं संतुलन किती नाजूक आहे याचं उदाहरण आहे। अखेर प्रश्न एकच उद्भवतो, न्याय, स्वातंत्र्य आणि जबाबदारी यांच्यातील सीमारेषा कुठे आखायची आणि ती ओलांडल्यावर काय किंमत मोजावी लागते हे यावरून समजते। होते ॲडव्होकेट असीम सरोदे, एक सनद, एक संघर्ष आणि एक शिकवण। अशाच नवनवीन व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि फॉलो करा। धन्यवाद।